चंदनजीरात खून का बदला खून 2 वर्षापूर्वीच्या हत्येचा घेतला सूड. बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून धारदार शस्त्रानं युवकाची हत्या. परिसरात खळबळ. चंदनजीरा खून प्रकरणी 2 अल्पवयीन आरोपी ताब्यात. जालना शहरातील चंदनजीरा परिसरात खून का बदला खून अशी थरारक घटना उघडकीस आली असून 2 वर्षापूर्वी झालेल्या हत्येचा सूड उगवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बापाचा खून करणाऱ्या आरोपीचा अल्पवयीन मुलांना आपल्या साथीदाराच्या मदतीनं धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र रवी अडसूळ वय वर्ष 35 राहणार बदनापूर हा युवक आपल्या पत्नीला भेटण्यासाठी जालना शहरातील चंदनजीरा येथील एकता चौक परिसरात आला होता. यावेळी 2 अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जितेंद्र अडसूळ याला तातडीनं उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच चंदनजीरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणातील 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. दरम्यान तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांपैकी एका मुलाच्या वडिलांचा 2 वर्षापूर्वी खून झाला होता. त्या खून प्रकरणात जितेंद्र अडसूळ हा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वडिलांचा खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी मयताची पत्नी आशा जितेंद्र अडसूळ यांच्या फिर्यादीवरून चंदनजीरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. काल दिनांक 7/5/2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बदनापूर येथील रहिवासी आहे जितेंद्र रवी अडसूळ वय 35 वर्ष. हा त्याची पत्नी इथं चंदनजीरामध्ये राहते. ते नवरा बायको वेगवेगळे राहतात. यातील हा जितेंद्र अडसूळ याला दारू पिण्याची सवय असल्यामुळे दोघं पत्नीचं जमत नाही. त्याची पत्नी त्याला सोडून इथं राहते. तो तिला भेटण्यासाठी आला होता. तो भेटण्यासाठी आला असताना तो दारू पिलेला होता असं परिसरातील लोकांचं म्हणणं आहे. आणि यातील जे आरोपी आहेत, एका आरोपीचे ह्या दोन्ही आरोपी जे ते अल्पवयीन आहेत, विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. तर त्याच्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या वडिलाचा त्याने 2 वर्षापूर्वी खून केला होता यातील मयताने. आणि हा त्या विधी संघर्षग्रस्त बालकांना दिसल्यामुळे त्यांनी त्याला वडिलांचा बदला म्हणजे खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याला गंभीर जखमी केले. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. आम्ही स्वतःच ॲम्ब्युलन्स बोलून स्वतःच त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. त्याची पत्नी आशा जितेंद्र अडसूळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम 103(1)(3)(5) BNS नुसार. आणि दोघंही विधी संघर्षग्रस्त बालक आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.